आऊसाहेब, नेताजीराव पुन्हा हरले. हरले? कसे काय हरले? नेताजीरावांनी जेव्हा जोहरची फळी फोडण्यासाठी हल्ला केला तेव्हा अचानक खवास खाण्याची ताज्या दमाची फौज आपल्या फौजेवर तुटून पडली. एवढा कडवा हल्ला होईल असं नेताजीरावांना वाटलंच नव्हतं. आणि नेताजीरावांची फौज गांगरली आणि परास्त झाली असंच ना? जी आऊसाहेब. नेताजीरावास सांगा, आपल्या माणसांशी अचूक संपर्क ही युद्धातली शिडी आहे, ती नेहमी जवळ ठेवा. जी आऊसाहेब. या तुम्ही. हा पन्हाळ्याचा घेर, हे नेबाप, हे आंबवडे, हे वाघबीळ, इथून वर आलं की एक केरले. हा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता. त्याला वळसा घालून वर आलं की वाघवे आणि कोतोली, गडाच्या घेऱ्यातली ही मुख्य गावं. हे सगळं आम्ही का सांगतो आहोत ते नीट लक्षात घ्या. नेतोजीरावांना किंवा आऊसाहेबांना एखादा संदेश पाठवता येतो का हे पाहण्यासाठी एक योजना आखतो आहोत. 3 दरवाजातून एक गुप्त वाट आहे. या वाटेनं जाणारा माणूस अर्धा गड उतरून खाली गेला तरी खालच्या माणसांना दिसत नाही. कमीत कमी 2 चौक्या पहारे ओलांडावे लागतील. पहिली चौकी ओलांडली की चूड पेटवायची. ती इशारत असेल. आलं लक्षात? होय राजा, मी निघतो. थांब. दुसरे पहारे ओलांडल्यानंतर पुन्हा चूड पेटवायची. ती इशारत असेल नेतोजीरावांना आपण संदेश पाठवू शकतो याची. पण महाराज, खूपच सावधानीने गड उतार व्हावं लागेल. आणि समजा गनिमानं पकडलं तर राजे? तर काही बहाणा करायचा, पण तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाही असंच सांगायचं. जीव वाचवायचा. या. जी राजा. कौन है तू? कहाँ जा रहा है? अहो मी इथलाच आहे. मोहर वस्ती आहे माझी. अहो मी घरलाच चाललो होतो आता. झूठ बोल रहा है ये. ले चलो इसे. अहो अहो खरं सांगतोय. अहो मी काय बी नाही केलं. माझ्या गाई. वाचवा वाचवा. हुजूर हुजूर हुजूर, सारं खरं खरं सांगतो. बोलो, सच सच बोलो. इथं पोचलो की चूड पेटव आणि वर धरून गोल गोल फिरव एवढंच सांगितलं होतं मला. इससे क्या होगा? आता मला कसं ठाव असणार? मला इतकंच बोलले होते. तो चलाओ. हमारा काम बन गया. अब हम सिवा को इशारत करेंगे. मसूद, मछली जाल में फंस गई. अब हमारे मेहमान की अच्छी तरह से खातिरदारी करो. लो, इस कोंडीबा को पान खिलाओ. खाओ. हर हर महादेव. राजे, राजे, राजे चूड पेटली. शाबास. लगेच दुसरा हेर पाठवायचा का नेताजीरावांकडे खलिता घेऊन? नाही, एवढ्यात नाही. का? काय झालं?
खुणेची दुसरी चूड पेटलेली दिसली? नाही रसे, पहिली चूड पेटल्यानंतर बराच वेळ थांबलो, वाट पाहिली, पण खुणेची दुसरी चूड पेटलेली काही दिसली नाही. मग गडबड आहे. राजे गडबड? होय, गडबड. कदाचित पहिली चौकी ओलांडल्यानंतर आपण पाठवलेल्या बहिरोजीवर संकट आलं असणार, खात्रीनं. शकदम. माफ करा राजे, पण आता नाही भगवत. असं केलं तर त्या सिद्धीला वेढा घट्ट करायला अवसर मिळेल, वेढा स्थिर होईल राजे. राज, वेडा स्थिर होईल नाही, वेडा स्थिर झालाय. खुणेची दुसरी चूड पेटली नाही तेव्हाच आम्हाला शंका आली होती. ती खरी ठरली. होय राज, भैरोजी आसमानच्या हाती लागले. पण मग तरीही खुणेची चूड कशी पेटवली त्यानं? नाही बाजे, खुणेची चूड पेटवली ती बहिरोजीनी नाही, ती पेटवली सिद्धी जौहरनं. आता काय करायचं राजे? शकदम. हमारी तरफ से खलीता लिखो। खतरा तो लाया भी जा सकता है, और इसे कहते हैं दूसरे की काठी से सांप मारना। मतलब काम तो हमारा ही होगा, लेकिन ना हमें कोई खर्चा होगा ना कोई तकलीफ। औरंगजेबाला इजापूरहून खलिता रवाना झाला, काय मजकूर? राजांच्या विरोधात एक होण्याचा. बहिर्जी, नेताजी रावांना ताबडतोब राजगडावर बोलावून घ्या. राजगडावर? आज्ञेची तात्काळ अंमलबजावणी करा. जी अवसाहेब. पुढची कामगिरी सांगावी. रानात कुणीही कुणाची शिकार केली की त्या वासावर गिधाडांची झुंड मेजवानीसाठी उतरते, हे तुम्ही जाणता. म्हणजे औषध राजेंची आणि मराठी मुलखाची कोंडी व्हावी म्हणून बडी बेगमनं दिल्लीच्या मुघलांना खलिता पाठवला आहे. हाऊसाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. या दख्खनच्या पठारावरनं एक बी गिधाड चित्त जाणार नाही बघा. तेच हवंय आम्हास. सरसेनापती सज्ज व्हा. स्वराज्यावर दुहेरी संकट आलंय. एक अली आदिलशहाचं आणि दुसरं क्रूर औरंगजेबाचं. कहां है, कहां है हमारे मामूजान? हमारी नजर में हर हिसाब और हद से परे हैं हमारे मामूजान नवाब शाइस्ता खान। इसीलिए उनको बुला भेजा है। अब तक क्यों नहीं आए? जहांपना, नवाब साहब आते ही होंगे। आइए आइए मामूजान, खुशामदीद। बड़ा इंतजार करवाया आपने, आइए आइए। बेटा औरंग, हिंदुस्तान के बादशाह आलमगीर। मामूजान, हमारे बुलावे पे आप आए, बड़ी खुशी हुई। मुद्दे पे आते हैं। दरअसल मसला उस सीवा का है। सीवा? वो दक्खन का अदना सा जमींदार, और उसके लिए ये शाइस्ते खान। मामूजान, हम आपकी बहादुरी और मरातब का इल्म रखते हैं, लेकिन उस सीवा की बगावत का जख्म अब नासूर बनता जा रहा है। उस सीवा ने फतेह खां को मात दे दी, अफजल खां को मार डाला, और अब
दक्कन में हमारे मुल्क पे कब्जा किया जा रहा है। पर आलमगीर, मामू जान, मौके की नजाकत को देखिए। वहां आदिल शाह हमसे मदद मांग रहा है। आदिल शाह और सिवा को मदद करने के बहाने से हम दोनों के मुल्क पे कब्जा कर सकते हैं, यूं चुटकी बजाते हुए। इस मुहिम के लिए हमें बस 30,000 की फौज काफी होगी। मामू जान, आप आलमगीर के मामू जान हैं। 30,000 क्या, 1,00,000 की फौज लेके जाइए। बस इस मुहिम को अंजाम दे दीजिए। बेटा औरंग, फिक्र मत करो। हम चंद दिनों में सिवा का कत्ल करके दक्कन की चट्टानों पर आलमगीर औरंगजेब ये अल्फाज कुरित कर सही सलामत लौट आएंगे। यूं इंशाअल्लाह। इंशाअल्लाह। खबर लय वाईट आहे आऊसाहेब. पन्हाळ्यावरचा येडापार जोहरने आवळून धरलाय. आता चिटपाखरू देखील जाऊ शकत नाही गडावर. म्हणजे राजे लवकर येतील याची खात्री नाही. जी आऊसाहेब, पुढची खबर अजूक वाईट आहे. सांगा. औरंगाबादहून शाहिस्ते खान नावाचा मुघल सरदार अवडव्य फौज घेऊन येतोय. आपला अंदाज खरा ठरला आऊसाहेब. पण आता काय? स्वराज्यावर एकाच वेळी दुहेरी संकट आलं. आऊसाहेब, शाहिस्ते खान कसलेला सरदार, त्यातून औरंगजेबाचा मामा, लढवई आहे, आणि लय क्रूर बी आहे. गिधाडांचा इतिहास हा त्याच्या चोचीचा असतो. ज्याच्या डोलीत जास्त मांस तो शूर, पराक्रमी, बलवान. त्या बाबतीत शाहिस्त खान श्रेष्ठ. जी आऊसाहेब, पण आता काय करायचं त्याचं? त्या सबक शिकवायचीच चांगली. परंतु ते संकट अजून दूर आहे. त्या अगोदर राजेंची पन्हाळ्यावरून सुटका महत्वाची आहे. एकदा राजे राजगडावर आले की मग शाहिस्त खानाची कसली भीती? लाखाची फौज आहे त्याची. राजेंच्या पुढे लाख बघता बघता खाक होतील. फक्त राजेंनी पन्हाळ्याहून सुटलं पाहिजे. यो सिद्धी या पन्हाळ्याच्या सावलीत रोज फुगत चाललाय. बघतोय तर फौज वाढतच चालली आहे राज. आणि हे सगळं का? का तर राजे तुम्ही गडावर आहात म्हणून? एकट्या राजांसाठी? म्हणजे फक्त राजे पाहिजेत सिद्धीला. होय, सिद्धीला फक्त आम्ही हवे आहोत. आणि फक्त सिद्धीलाच नाही, तर सगळ्यांनाच हवे आहोत. अफजल खानाचा कोथळा काढला म्हणून फाजल खानाला हवे आहोत. आम्ही मेलो तर भाऊबंदकीचा तिढा कायमचा सुटेल म्हणून बाजी घोरपडे आणि भोसलेंना हवे आहोत. आदिलशाही तख्तावर चादर टाकायला लावली म्हणून अली आदिलशहाला हवे आहोत. नौबती उपड्या टाकायला लावून तंजावर पासून कंधार पर्यंत आदिलशाहीची इब्रत धुळीस मिळवली म्हणून बड्या बेगमेस हवे आहोत. दख्खनच्या पठारावर स्वराज्य निर्माण होऊ नये म्हणून औरंगजेबास हवे आहोत. आणि या सगळ्यांचा आम्ही समर्थपणे मुकाबला करतो आहोत म्हणून ते फिरंगी टोपीकर आणि वलंदेज अस्वस्थ आहेत. पण राजे, आपण करणार तरी काय? आधी त्या सिद्धीला चकवलं पाहिजे. कसं? त्या सिद्धीनं डोंबाऱ्याचा खेळ मांडला. ज्या दोरीवर उभा राहून तो कसरत करतोय ना, ती दोरीच कापून टाकू. म्हणजे नवी शक्कल लढवायची. नवी शक्कल लढवून सिद्धीला डिवचायचा. सिद्धी अहंकारी आहे, पण धूर्त आणि सावध आहे. त्याला स्तुतीचा धूप चालत नाही, कौतुकाचा लोबान चालत नाही. हे सगळं लक्षात ठेवून शक्कल लढवायची. आणि तिनं आमच्या मनात फणा काढलाय. देखो मसूद, तख्त पर कोई भी बैठे, लेकिन राजा तो सिर्फ जौहर ही है. मैं किसी की परवाह नहीं करता, अपने अंदाज में काम करता हूं. मैं
लगता है इस खलीते से आप काफी नाराज हैं। आखिर क्या लिखा है इस खलीते में? बड़ी बेगम साहिबा की सोच पर बादशाह औरंगजेब ने सिवा के खिलाफ कार्रवाई करने के लिए नवाब शाइस्ते खां को 1 लाख की फौज के साथ दक्खन में भेजा है। तो बड़ी बेगम साहिबा का फरमान है कि अगर शाइस्ते खां से मदद लेनी पड़े तो बेझिझक ले ले। बस इतना ही? और आप इतना बुरा मान गए? हुजूर ये तो अच्छी बात है, दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है। मांग लो मदद, उसमें क्या है? नहीं, बिल्कुल नहीं। सिवा सिर्फ मेरा शिकार है और जब तक मेरी जान में जान है तब तक मैं मेरे शिकार में उस शाइस्ते खान को शामिल नहीं होने दूंगा। तो हुजूर फिक्र की क्या बात है, आखिरी तीर आप ही चलाना। मसूद, मेरा पहला तीर ही मेरा आखिरी तीर होता है। सिवा को यहां तक लाए हम, उसे घेरे में रखे हम, उसका जीना हराम करे हम, तो उसे पकड़ेंगे भी हम ही। और ये शाइस्ता खां यहां के क्या करेगा? तो यहां बैठेगा, खाएगा, पिएगा और कहेगा कि मैंने जोहर को मदद की। बस इसके बाद कोई सवाल जवाब नहीं होगा। तो हुजूर इस खलीते का क्या जवाब देना है? हो बड़ी बेगम साहिबा, आपका खलीता मिला, आपकी हमदर्दी देखकर बहुत अच्छा लगा। आपकी सलाह पर वक्त आने पर हम गौर फरमाएंगे, बस इतना ही लिखना। अहो राजे, राजे ह्यात असा मजकूर लिहिलाय की आपले किल्लेदार तुम्हाला खलिता लिहितात। बरोबर. अहो पण राजे, तुम्ही इथं पन्हाळगडावरच असताना आपले किल्लेदार तुम्हाला खलिता का लिहितील? हे तुम्हाला ठाऊक, बांदलांना ठाऊक, पण सिद्धीची कुठं खात्री आहे? त्याला चकवण्यासाठीच हा खलिता आहे. राजे, आपण निश्चिंत असा. सिद्धीने किती वेळा घातला तरी गड आम्ही आरामात लढवत ठेवू. चाकणून इथे यायची तसदी घेऊ नये. गुप्त मार्गाने रसद येत आहे. गडावर गोळा बारूद भरपूर आहे. दुश्मनाला एक पाऊल पुढे येऊ देत नाही असा अचूक मारा सुरू आहे. आमची काळजी नसावी, आई भवानी यश देईलच. इसका मतलब सिवा किले पर नहीं है, लाहौर विलाकर चाकण में है. कवा गेला शिवा चाकणला? कधीच गेलेत ते. गंगाधर पंत, हे दिनायतराव, सिद्धी जोहरचे वकील. बोला दिनायतराव, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं काहीही नाही. तेवढा खलिता राजांना द्यायचा होता. एवढंच ना? अहो आमच्या जवळ द्या. तुमच्या हातात नाही, हा राजांच्याच हातात द्यायचा आहे. बोलवा त्यांना. बोलवतो ना, बोलवतो, पण थोडा वेळ लागेल एवढंच. काय बाजी? किती वेळ? आता चाकणवरून पन्हाळ्याला यायला जेवढा वेळ लागतो तेवढाच. म्हणजे? अहो म्हणजे राजे इथं नाही. काय सांगताय? आता आम्ही खोटं कशाला सांगू? आणि राजे म्हणजे लपण्यासारखे आहेत का? शिवाय तुमच्यासारखा एवढा ज्ञानी माणूस गडावर आलाय म्हटल्यावर तुमची गळाभेट घ्यायला राजांना आनंदच होईल. गळाभेट? नको नको, हा खलिता राजांना द्या, जिथे असतील तिथे. राज, काय म्हणणं आहे त्यांचं? या मजकुराचा मराठी तर्जुमा असा आहे की शिवाजी राजे, मला तुमच्या या भानगडीत पडायचं नव्हतं, परंतु आदिलशाहीचा आदेश झाल्यामुळे मला यावं लागलं. मुळात माझंही या विजापूरशी पटत नाही.
तुम्ही तपासून पहा, त्यांची माझ्यावर सदैव खपामर्जी आहे. पण तुमच्या पराक्रमासमोर त्यांचा पाडाव लागत नाही, म्हणून त्यांनी मला तुमच्या विरोधात उभं केलं. मी भांडण करण्यासाठी आलेलोच नाही. सामोपचारानं हे प्रकरण मिटवा, देवाण घेवाण करून हे थांबवा, म्हणजे मी कर्नूलला जाण्यास मोकळा. विचार करा, दुसरा आदिलशाही सरदार येण्याआधी कळवा. राजे अहो खरंच की आपण विचार करतोय एक आणि घडतंय दुसरंच. म्हणजे त्यांच्या मनात लढाई जंग काहीच नाही. राजे मिटत असेल तर मिटवायचं का समुपचारानं? वाटलं तर थोड्याफार मोहरा देऊ. गंगाधर पंत, मगरीचे अश्रू आहेत हे. आपल्याला वाटतं ती रडतीये, पण जर डोळे पुसायला गेलो तर ती चबडा उघडून आपलाच घास घेते. हे पत्र म्हणजे कपट आहे. यातलं प्रत्येक अक्षर हा फासा आहे आपल्यासाठी. मग राज, ही वाटाघाटीची भाषा खोटी, साफ खोटी. बांधल गनीम ओळखता आला पाहिजे. अशी चाल आहे सिद्धीची. राजे तुम्ही ओळखलात म्हणून बरं झालं, आता आम्ही सगळे खुश होतो. पण राजे आता हा खलिता चाकणला पाठवायला लागेल का? अहो त्यांच्या वकिलाला सांगितलं नाही का आपण राजे चाकणला आहेत म्हणून? राजे पाठवून द्यायचा का, म्हणजे सिद्धीला अजून खरं वाटेल. नाही, तुर्तास नको. सिद्धीनं बुद्धीचा घोडा पळवलाय, पण त्याचा लगाम मात्र आपल्या हाती दिलाय. या खलित्याचा योग्य वेळी वापर केला जाईल. शिवाला मजबूर करून पन्हाळ्यातून बाहेर काढायला हवा. तो हमें ऐसा जोरदार हमला करना चाहिए कि अगर सिवा किले में छिप कर बैठा हो तो मजबूरन उसे बाहर आना पड़े, और अगर कहीं वो बाहर है तो गुस्से के मारे गलतियां करे. पर हमला करें तो करे कैसे? तोपों से. हुजूर, हमारी तोपों के गोले इतनी दूर नहीं जा सकते. तो मंगवा लेंगे विजापुर से. उन्हें आते आते बहुत वक्त निकल जाएगा. और जो तोपें हैं वो विजापुर की हिफाजत के लिए हैं. पण मग इतक्या भरभक्कम लांब पल्ल्याच्या तोफा आपल्याला देणार कोण? आऊसाहेब, शाहिस्ते खानानं नगर सोडले. आता त्याचा रोग बारामतीकडे आहे. त्याची फौज यागाने येते या स्वराज्यावर. कितीची फौज आहे? अहो 70-80 हजाराचं नुसतं घोडदळ आहेत आणि 20-30 हजाराचं पायदळ. म्हणजे 1 लाखाची फौज. मोठीच तयारी केली आहे शाहिस्त खानानं. असल मोठी तयारी केलेली, पण त्याला आता सोडायचा नाही. गनिमी काव्याने हालच करू त्याचं. नाही तर यालाही सह्याद्रीत कोंडून मारायचा. अफजल खानामुळे तो सावध झालाय. तो सहज सह्याद्रीत शिरणार नाही. मग कसं या शाहिस्ते खानाला हाणायचं? माझं तर डोकं चालत. मती गुंग व्हावी असाच प्रकार आहे. एकदा त्याचा रोख लक्षात आला, एकदा का तो डोंगर मळ्यात घुसला की मग त्याच्या विरोधात आपली मोहीम तिखट करू. तोपर्यंत त्याच्या वाटेवर आपली माणसं पेरा, त्याच्या सैनिकात आपले मावळे घुसवा. हे करूच आऊसाहेब, पर त्याच्यावर पहिला हल्ला कुठं करायचा? बारामतीच्या दिशेनं आला तर त्याच परिसरात त्याच्यावर पहिला हल्ला करू. We need your long range cannon. We want to destroy completely this Panala fort. No, company will not grant permissions. Sorry. कंपनी इसकी इजाजत नहीं देगी. माफ करना. इन्हें कहते ना, मुंह मांगी कीमत मिलेगी इन्हें. देखिए, आप हमें नाराज मत करना, हम आपको नाराज नहीं करेंगे. We will not disappoint you. You also don't disappoint us. Okay. मंजूर.
रोज सिद्धीचे लोक आणि टोपीकर यांच्या भेटीगाठी होतात. झाकून ठेवलेल्या तोफा नव्याने बघितल्या जातात. मला तर वाटतंय तोफांचीच मसलत असावी. आऊसाहेब, ही खबर बरी नाही. एकीकडे आदिलशाह, बडी बेगम सिद्धी जौहरच्या पंजानं आपल्यावर वार करतायत. दुसरीकडे शाहिस्ते खान पिसाळल्यासारखं चालून येतोय. ह्यात ही टोपीकरांची दगाबाजीची चाल. त्यांची चाल आधीपासूनच तिरकी आहे सोनोपंत. मग त्यांची तिरकी चाल सरळ करायला पाहिजे. त्याला खरबरीत खलिता धाडा. लिहा, तुम्ही व्यापारी आहात म्हणून तुमचा लिहाज केला. व्यापार करावा, राजकारणात हस्तक्षेप करू नये. तुमच्यामुळे स्वराज्याचं काही नुकसान झालं तर तुमची गाठ राजेंबरोबर आहे याचा विसर पडू नये. नेस्तनाबूत व्हाल, तोफेसह आसमानात उडाले जाल. खबरदार रहा. राजे, आपण गडावर नाहीत म्हणून आपण सिद्धीचा वकील परत पाठवला, पण त्याने खरंच सिद्धीचं समाधान झालं असेल? नाही होणार. या सिद्धीचा शेजार शक आहे, संशय आहे. तो अत्यंत चिवट आहे. मुळात त्याचा आपल्यावर विश्वास नाहीच. त्यानं काहीही म्हणू द्या, पण सिद्धी आतून अत्यंत सावध आहे. त्याला खात्रीशीर खबर काढायची होती. असं म्हणजे राजे, त्याचा आपल्यावर विश्वास बसला नसणार, पण संभ्रम मात्र नक्की झाला असणार. सिद्धीचा हा संभ्रमच आपल्याला विजयाकडे घेऊन जाणार आहे. तोप तो बढ़िया है. क्या किले के ऊपरी हिस्से तक मारा कर सकेगी ये? Cannons is good, but can it hit target upper portion of Killa? Yes, now you will see it. But before that, you complete transaction. जरूर. अब आप देखोगे, लेकिन इसके पहले आपको व्यवहार को पूरा करना पड़ेगा. पण राज, मग सिद्धी काय पवित्रा घेईल? पवित्र तर सिद्धीनं विजापूर सोडतानाच घेतलाय. तो पवित्र्यातच आहे. हा सिद्धी कधीही काहीही करू शकतो. कदाचित हल्लाही. बत्ती लगाओ. If you don't mind, we can lead by this Khalita. बहुत खूब. बांदल, काय झालं? अहो, खालून गोळाबारी सुरू झाली. गोळा थेट बुर्दाच्या खाली येऊन पडलाय. काय याचा अर्थ सिद्धीच्या तोफा पुढे सरकल्या वाटतं. नाही, आपल्या तोफांचा मारा सुरू आहे वरनं. त्यांच्या तोफा आपण अडवून ठेवल्या. थेट बुर्जापर्यंत गोळा. याचा अर्थ एकतर ते पुढे आलेत, नाहीतर त्यांच्या ताफ्यात लांब पल्ल्याच्या तोफा आल्या. बांदल हा त्या टोपीकरांचा नालायकपणा आहे. त्यांचं निशाण फडकताना दिसतंय सिद्धीच्या छावणीत. टोपीकर मिठाच्या पाण्यातून आले, पण मिठाला जागणारे नाहीत. काल परवापर्यंत आमच्या समोर नाक घासत होते वखार वाचावी म्हणून, आणि आज आम्ही अडचणीत आलो तर आमच्यावर तोफा डागायला आले. आऊसाहेब, टोपीकर शिरजोर झाला. राजांचे उपकारी सरला आणि सिद्धी जोहरला जाऊन मिळालाय. काय? आम्ही एवढा खलिता पाठवला टोपीकरास, त्यालाही नमले नाहीत. नाही ना मला. आता काय करायचं आऊसाहेब?
आता एवढंच करायचं. टोपीकर, मुघल आणि आदिलशाही यांना एकत्र येऊ द्यायचं नाही. निदान शाहिस्त खानास सिद्धी जोहर पासून दूर ठेवायचा. एक और खलीदा भेजा है नई मांगों के साथ. आपके जौहर साहब ने और थोड़ी दौलत मांगी है लुटाने के लिए. ये नया खलीदा भेजा है नई मांगों के साथ. मुझे पता है अब आप कहेंगी कि दे दीजिए उसे मुंह मांगी कीमत, लुटा दीजिए शाही खजाना. उसकी नई चालें हैं, नए मंसूबे हैं. लेकिन नहीं अम्मी जान, अब मैं आपकी कुछ भी नहीं सुनूंगा. उसे पहले इतनी बड़ी फौज दी, शाही खजाना दिया, तोहफे दी, सलाबत खां के नाम से नवाजा. फिर भी ये खां साहब, बोलो अब क्या करें? कुछ मत देना उसे. क्या? हाँ, और लिखो, एक फूटी कौड़ी भी नहीं मिलेगी. आता एक करायचं. बांदल, बाजी, पंत लक्षात घ्या. जी. ही दिसते ती एक तोफ, अजूनही तोफा असण्याची शक्यता आहे. तुम्ही काय करायचं ते सांगा फक्त. तोफा निकामी करायच्या. राजे तोफा निकामी करायच्या पण कशा? बाजी, या कामी तुम्ही पुढाकार घ्या. आपल्या खास माणसांकडून नीट माहिती काढा. जी राजा. अशा किती तोफा आहेत, त्यांचा पल्ला किती, त्या कुठं कुठं ठेवल्यात आणि प्रत्येक तोफेभोवती किती कडव्या हशमांचं पथक आहे याचा तपशील घ्या. दिला. आणि आपल्या तोफखान्यातले 2 हुशार मावळे निवडा, जे तोफेचे जाणकार असतील. जी राजा. रुको. क्यों हुजूर? बत्ती मत लगाओ. हुजूर, उस दीवार पर हमला करने से सिवा नहीं डरेगा. गोला किले के अंदर जाना चाहिए. किले के अंदरूनी हिस्से में गोले गिरने चाहिए और जहां से हमला करने के बाद ऊपर ज्यादा नुकसान हो, गोले वहीं से बरसने चाहिए. हम नई जगह से हमला करेंगे. राजे, राजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या गोऱ्या माकडाची तोफ निकामी करण्यासाठी आपले हे 2 मावळे, हा हरबा आणि हा भागोजी. आणि हे राजे, हा बिरू धनगर आहे. हा असल हरबा सोबत. याला का सोबत पाठवताय? राजे, आपले मावळे हे तोफा निकामी करण्यात तरबेज आहेत, पण गडाच्या चोरवाटा त्यांना ठाऊक नाही. गड उतरताना गनिमानं त्यांना पाहिलं तर. आणि राज, हे कसे गडाच्या घेरातल्या वस्तीवरची माणसं. पायवाटा हे त्यांच्या ओळखीच्याच आहेत, त्यामुळे कुठं लपायचं, कसं चालायचं, कसं रांगत जायचं हे सगळं त्यांना ठाऊक आहे. हे बिरुभाऊ तुमच्या बरोबर येत, तुम्हाला रस्ता दाखवून तोफेपर्यंत नेतील. त्यांना जपा. ते त्यांच्या वस्तीकडे गेले की मग आदमास घेऊन तुम्ही कार्यभाग साधा. राजे, आमची काळजी करू नका. आम्ही खलिता आऊसाहेबांपातूर जरूर पोहोचू. आता पुन्हा हरबा, कोणती तोफ निकामी करायची? ज्या तोफेवर टोपीकरांचा झेंडा असेल ती तोफ निकामी करायची. शाबास. जय मल्हार, जय मल्हार. इस जंग का यही तो असली दांव है. अगर ये तोप चली तो सुबह तक हम ये जंग जीत ही लेंगे. फिर सिवा हमारे कदमों में होगा और मराठा राज खत्म हो जाएगा हमेशा के लिए. मसूद, वो निशान वहां से हटा दो. जी हुजूर. उठ आई.
पलंगावर बसली असशील तर खाली उतर, पालखीत बसली असशील तर थांब, बळ दे, कैवार घे आई, राजेंना या संकटातून सोडव, वेढा उठव आई. घारी गिधाडांच्या झुंडी दुसऱ्या बाजूने आल्यात स्वराज्यावर चालून. त्यांची पंगत बसण्या अगोदर राजेंना मोकळं कर. आई जगदंबे, तुझा उदो उदो